भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते चांदूर रेल्वे येथे ई-लायब्ररीचे भव्य उद्घाटन। आज 3 मे रविवार रोजी दुपारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या वतीने साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई-लायब्ररीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। या ई-लायब्ररीला न्यायमूर्ती भूषण गवई नाव देण्यात आले। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहेत। ग्रामीण विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण घेता यावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने ई-लायब्ररीची उभारणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी सुमारे 70 संगणकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून तब्बल 300 विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होणार आहे। या ई-लायब्ररीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास, स्पर्धा परीक्षा तयारी तसेच विविध शैक्षणिक साधनांचा सहज वापर करता येणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले। कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉक्टर प्रियंका विश्वकर्मा, न्यायाधीश अनिल किलोर, न्यायाधीश प्रवीण पाटील, खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। या उपक्रमामुळे चांदूर रेल्वे शहर शिक्षणाच्या डिजिटल दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। उपस्थित राहता आला किलोर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे आज आम्ही तिघही जण म्हणजे किलोर साहेब असो, प्रवीण पाटील असो, मी असो, आमच्या तिघांची अमरावतीची नाळ जोडलेली आहे। आणि मी कुठेतरी असलो, नागपूरला असो, मुंबईला असो, औरंगाबादला असो, दिल्लीला असो, अमरावतीची नेहमीच माझी नाळ जुळलेली होती। आणि सुरुवातीच्या काळात दादासाहेब ज्यावेळेला इलेक्शनला उभे राहायचे त्यावेळेला बऱ्याच वेळेला चांदूर रेल्वेला याचा प्रसंग आला आणि अनेक चांदूर रेल्वेच्या सामान्य प्रतिष्ठित नागरिकांशी माझा जवळचा संबंध आहे। त्यामुळे म्हणजे आजचा कार्यक्रम नियोजित नव्हता। काल विजय दर्डांजींनी लोकांचा कार्यक्रम ठेवला होता यवतमाळला आणि वेळेवर मग ते किलोर साहेबांनी म्हटलं की आज आपण चांदूर रेल्वेचे पण भूमिपूजन करावं। तुम्हाला खरोखर आनंद कालचा आम्ही म्हणजे कालची आमची परिस्थिती अतिशय भयानक होती। यवतमाळला म्हणजे तो मागचा बॅनर अंगावरती पडतो काय अशी परिस्थिती असताना शेवटी आम्ही तरी 15-20 मिनिटं काढले तिथे, पण सिक्युरिटीवाल्यांनी जबरदस्तीने घेऊन गेल्यामुळे नंतर हॉलमध्ये झाला कार्यक्रम। आणि सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले आर्किटेक्ट नयन निसानी यांनी ज्या पद्धतीनं या इमारतीचा ही वास्तू कशी राहील याचं रेखांकन केलेलं आहे, त्याबद्दल खरंतर त्यांचं कौतुक करायला पाहिजे। किलोर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी ज्यावेळेला मुंबईला गेलो त्यावेळेला एक ज्येष्ठ न्यायमूर्ती म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा अध्यक्ष म्हणून मला कार्य करायची संधी मिळाली। योगायोगानं त्याच वेळेला देवेंद्रजी फडणवीस पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी लॉ अँड जस्टिस डिपार्टमेंट हे आपल्या स्वतःकडे ठेवलं होतं। आणि मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या मदतीने पाठिंब्याने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नवीन इमारती त्यावेळेला प्रस्तावित करण्यात आल्या। अनेक इमारतींचं पूर्णत्वास आल्या, त्या इमारतींचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली। अनेक इमारतींचं कोनशिला समारंभ करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे मला स्वतःला आनंद आहे की एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, एक अमरावती जिल्ह्याचा नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे योगदान देता आलं त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे। मी ज्यावेळेला या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश झालो त्यावेळेला मी ठरवलं होतं की फक्त